वैष्णवी आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आलेली आहे। ती म्हणजेच वैष्णवीचा दीर सासऱ्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सासू पती आणि नंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र दीर आणि सासऱ्याला यावी पोलीस कोठडी देण्यात आली। आरोपीच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, नेमकं काय घडलं आज? ही सुनावणी आहे ती 4 वाजता सुरू झाली। मात्र सुरुवातीच्या सुनावणीमध्ये जज साहेब आहेत त्यांनी आरोपींना पोलिसांबद्दल तक्रार आहे का अशी विचारणा करण्यात आली होती, मात्र त्याला नकार दिला। मात्र या सुनावणीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीच्या वकिलांकडून वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्य हरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। तिच्या मोबाईलमध्ये चॅट असल्याची तपासणी पोलिसांनी करावी असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या करण्यापूर्वी चॅटिंग आहे ते तपासलं पाहिजे, कदाचित तिने दुसऱ्याच्या वादामुळे तिने आत्महत्या केली असावा असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी जो पूर्ण तपास आहे तो व्यवस्थितरित्या चालू असल्याचं सांगितलेलं आहे। म्हणजे 5 आरोपी आहेत त्यांच्या मोबाईलची तपासणी या ठिकाणी प्रामुख्याने करण्याची गरज आहे, कारण त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। तर वैष्णवीला जे सोनं दिलेलं आहे ते कुठल्या बँकेत घाण ठेवले आहे याची तपासणी करण्यासाठी सरकारी वकिलांनी जे 5 आरोपी आहेत त्यांच्या पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती वाढवून करण्यात आली होती। सुरुवातीला ननंद आणि सासू आणि पती यांच्या 3 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र आता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पुन्हा वाढवून दिलेली आहे। तर दुसरीकडे सासरा आणि दीर आहेत त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, कारण त्यांच्याकडे काही पुरावे किंवा त्यांनी काही गोष्टी आहेत त्या लपवल्या आहेत का त्याच्या चौकशीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर पती, सासू आणि नंदन यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी वाढवलेली आहे। तर दुसरीकडे सासरा आणि दीर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर आज न्यायालयामध्ये वैष्णवी हगवण्याच्या चारित्र्य हरण करण्याचा प्रयत्न जे आहे ते आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। वैष्णवीचा मोबाईलचा जो चॅटिंग आहे ते पोलिसांनी तत्काळ ताब्यात घ्यावं आणि त्याचं विश्लेषण करावं आणि कोणासोबत चॅट करत होती त्याची माहिती आहे ती देण्याची मागणी आहे या ठिकाणी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर आता या आरोपींना जी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे, या दरम्यान पोलीस त्यांनी वैष्णवीचं सोनं कुठं ठेवलं होतं, कुठल्या बँकेत ठेवलं होतं याचा तपास ते करणार आहेत। मात्र या सगळ्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी पोलिसांचा तपास हा चुकीच्या दिशेने चालल्याचं युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे आणि वैष्णवीच्या चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न आहे तो आरोपींच्या वकिलांकडून रुबेना या करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। निश्चितच धन्यवाद निलेश ताजा अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, सासू पती आणि नंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर वैष्णवी प्रकरणातील 5ही आरोपींना पुन्हा कोठडी देण्यात आलेली आहे।